एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे झारखंडमधून। झारखंडमध्ये ईडीनं मोठी कारवाई केलेली आहे। कोट्यावधींची रोकड यावेळी जप्त झालेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई आपण पाहतोय आणि साम टीव्हीवर याचीच ही दृश्य आहेत। ग्रामविकास मंत्र्याच्या पेकडून अशा पद्धतीने खरं तर ही रोकड जप्त झालेली आहे। झारखंडमध्ये ईडीनं केलेली ही मोठी कारवाई आहे। सर्वात आधी साम टीव्हीवर ही मोठी बातमी आपण पाहतोय झारखंडमधून। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय झारखंडमध्ये ही एक मोठी कारवाई ईडीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडनं। सोनाली, आपण पाहतोय झारखंडमध्ये केलेली ही ईडीनं मोठी कारवाई, नेमकी ही घटना काय? ईडीची जी छापेमारी झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅश जप्त करण्यात आली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार साधारणपणे 17 कोटी रुपये मिळाल्याची ही माहिती आहे। आणि ही जी व्यक्ती आहे ती तिथले रूरल डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत, त्यांच्या पीएस आहेत, त्याला आपण पर्सनल सेक्रेटरी म्हणू शकतो। त्यांच्या संदर्भातली ही कारवाई होती आणि त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली आहे। नोटा मोजण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलंय, मशीन घेऊन बोलवण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॅश आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी रक्कम आहे, ह्या ज्या नोटा सापडलेल्या आहेत याच्या मागे अनेक राजकीय संबंध असल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आणखी काही नावं यामध्ये समोर येतात का हे पाहावं लागेल। सध्या रांचीमध्ये ईडीची मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी सुरू आहे। जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांपर्यंत सुद्धा ही रक्कम जाऊ शकते अशी माहिती सध्या मिळते। ईडीच्या ग्रामीण विकास विभागाचे चीफ इंजिनियर वीरेंद्र यांच्याशी संबंधित ही कारवाई होती। 2023ला त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। एकीकडे देशभरामध्ये निवडणुका आहेत आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम सापडते, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि ईडीला मोठं यश म्हणावं लागेल, कारण साधारणपणे 20 ते 30 कोटी रुपयांपर्यंतची ही रक्कम आता समोर आलेली आहे। धन्यवाद सोनाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर झारखंडमधली आपण ईडीनं केलेली ही मोठी कारवाई पाहतोय। कोट्यावधींची रोकडही जप्त केलेली आहे। 17 कोटींपर्यंतची ही रोकड असल्याची माहिती सुद्धा मिळते।